शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्री देखील राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने नुकताच दिलाय। तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज रात्री दरम्यान महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणामध्ये आज रात्री देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होईल। मध्य महाराष्ट्रात पहिल्यांदा मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र अहमदनगर, सोलापूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात। मराठवाड्यात देखील आज रात्री फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील अंदाज पाहिले असता यामधील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढू शकतो। काही परिसरामध्ये जोरदार पाऊस तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात आज रात्री होऊ शकतो। त्यासोबतच विदर्भातील अंदाज पाहायचे झाले तर विदर्भातील काही भागात मोठ्या पावसाचा इशारा आज रात्री देण्यात आला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरामध्ये जोरदार मुसळधार पाऊस आज रात्रीला होऊ शकतो। मात्र चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाराच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। बुलढाण्याच्या भागात देखील हलक्या पावसाचा इशारा आज रात्री देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।